तर नमस्कार मित्रांनो, आज आपण कुठं आलोय माहिती आहे का? तुळजापूरला आलोय. म्हणजे आपल्या गावापासून तुळजापूर लय जवळ आहे. मग म्हणलं तुळजापूरला आल्यासारखं आई तुळजाभवानीचं दर्शन घ्यावं. तेवढं आपलं चांगलं देवाने केलंय म्हणलं दर्शनाला द्यावं सांगते. हा, एवढं चांगलं केलंय. म्हणजे एवढ्या मोठ्या संकटातनं आम्ही बाहेर पडलेलो. म्हणजे टोटल मोबाईल हॅक वगैरे झाला होता, इंस्टाग्रामचं अकाउंट गेलं होतं, यूट्यूब डिलीट झालं होतं. पण ती समज देवाच्या आशीर्वादानं आपल्याला परत भेटलेला आहे राव. टोटल गोष्टी माझ्यासारख्या झालेल्या आहेत त्या समजा. म्हणून मग तुळजापूरला आल्यावर म्हणलं आता खाली जावं आपण आणि तुळजापूरच्या आई तुळजाभवानीचं दर्शन घ्यावंच बरं का. मग सायली पण म्हणली चला जाऊया असं आपण. मग सायली पण मस्त आल्यावर का नटून फुटून तिला ब्लॉग काढायला आवडतं राव. आणि आता काय नाही, पण उगा आपलं तेवढंच जमटम मध्ये तर. आणि मग म्हणलं नाईटला जावं म्हणलं थोडं फिरायला बरं का. आणि मग आम्ही नाईटचं आलोय फिरायला. लई दिवस झालं, म्हणजे लग्न झाल्यावर आम्ही एकदा दोनदाच बाहेर पडलो बरं का रात्रीचं फिरण्यासाठी. आणि आत्ताच आलो डायरेक्ट. तर आता मस्त देवीचं दर्शन वगैरे करणार आहे. आणि मस्त अजून तुम्हाला तुळजापुरातलं टोटल परिसर दाखवतो बरं का. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, म्हणजे मेन इथलं जे आहे ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतोच नक्कीच. तर कसलं मस्त वाटायला लागलंय लाईटी वगैरे. आणि असं नाईटला लय भारी वाटते बरं का. आणि नाईटला फिरण्याची तर अशी म्हणजे मजा वेगळीच आहे बरं का. म्हणजे आम्हाला जास्त फिरता आलं नाही बरं का लग्न झाल्यावर. म्हणजे शेतातल्या कामामुळं काही प्रायव्हेट पर्सनल गोष्टीमुळं आम्हाला जास्त फिरता आलेलं नाही. पण आम्ही इथून पुढे जास्त फिरण्याचा प्रयत्न करणार आहोत. टोटल आम्ही फिरणार आहे बरं का मित्रांनो. आणि टोटल समजून तुम्हाला काय हरकती बघण्यासाठी तुम्हाला आपलं चॅनल सबस्क्राईब करावं लागणार आहे. आता लय जवळ आलोय मी मंदिराच्या बरं का. तुम्हाला मी मागच्या कॅमेरानं टोटल इथला परिसर दाखवतो मंदिराचा भागात तुम्ही. तर मित्रांनो आपलं दर्शन झालं बरं का. म्हणजे आम्ही आतमध्ये गाभाऱ्यात जाऊन काय दर्शन घेतलं नाही. म्हणजे सायलीची तशी अवस्था नाही बरं का उभारण्याची जास्त. त्याच्यामुळं बाहेरूनच आम्ही होमाचं दर्शन घेतलेलं आहे. आणि दर्शन घेऊन आता निघालोय आम्ही पुढच्या दिशेनं. मस्त मंदिराला डेकोरेशन वगैरे केलंय, मागड बघू शकताय राव. लाइटिंग इन तीन म्हणजे लय भारी वाटते बरं का. असं ह्या वातावरण लय भारी आहे या अंधारात. म्हणजे रात्रीचं फिरायला लाईटी वगैरे बघून. आणि म्हणजे डिजिटल सिटी वाटते बरं का इथं. मस्त वाटते एवढंच मंदिरापाशी आल्यावरच फक्त वाटतं एवढं. पुढचा प्लॅन काय करायचा आता? कुणीकडे जायचं आता? गाडीकडे जाऊ. गाडीकडे पेढा पेढा घेऊ की जाताना प्रसादाला. पण दुसरं काय आपलं खाया प्यायचं का हॉटेलला बिटेलला जायचं? कुणीकडे तुला गजरा घ्यायचा आहे का? आता आपल्याला घेऊ गजरा द्या की. तर सायलीसाठी घेतोय बरं का आता गजरा. म्हणजे देवाच्या ठिकाणी आल्यावर गजरा केसात लावावा बरं का. सायलीसाठी घेतला गजरा. लावू का? घेतलाय तर लावच. मला येईल का लावता आता? त्याला पिनही लागते त्याला. पण पिनी नाही त्या ना आपल्याकडे लावायला. लाव. लावला राव गजरा पण लावला की ना. की नसली तरी लावला. म्हणजे आपण लावता येत नव्हता ना मला पिन नसल्यामुळे. पिन असल्यावर लावता आला नाही. तस काय नाही. चप्पल कसली माहिती बघा की घ्यायची आपल्याला. आपल्याला घेऊन काय लहान
मुलासाठी चपली कुसली बरी असू द्या चल चलतंय आलतो म्हणलं यावं दर्शन घ्यावं. बरं बरं छान छान झालं छान झालं आशीर्वाद देवा गणपती बाप्पा तिकडून दर्शन घेतलं आणि इकडं डायरेक्ट आलो पाणीपुरी खायला. तशी पाणीपुरी सायलीला लय आवडते, मला पण लय आवडते, पण उग नाही नाही मनाचं असते. पाणीपुरी खालून ATM ला गेलो. ATM वरनं पैसे काढलं डायरेक्ट आलो कोल्ड कॉफी सेंटरला. एक कोल्ड कॉफी मारली तवा मनाची शांती झाली. तर मित्रांनो त्या ठिकाणी मी माझी गाडी पार्क केलेली आहे बरं का. दर्शनाला जाताना दर्शन वगैरे मस्त झालं. आता तिथून आम्ही पुढं जाणार आहे आता आमच्या घरी, म्हणजे मौज मजा मस्ती करत जाणार आहे बरं का. फिरत फिरत रात्रीचे 11 वाजता जाण्यासाठी, पण जाणार आहे व्यवस्थितरित्या. तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर करा राव सबस्क्राईब, लाईक करा, कमेंट करा, आणि तुम्ही सपोर्ट करा. का चुकत असेल तर कमेंट मध्ये सांगा. आणि तुम्ही कुठल्या तालुक्यातून आपला ब्लॉग बघताय नक्की कमेंट करा. आम्ही तर तुळजापूर तालुक्यातूनच आहोत. तुम्ही कुठल्या तालुक्यातून आहोत सांगा. धन्यवाद.